जय गणेश। भाद्रपद महिन्यातल्या शुद्ध चतुर्थीच्या निमित्ताने आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करत असतो आणि या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला प्रत्येक वेळेला आपल्याला गुरुजी उपलब्ध होतीलच असं नाही। आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य जनसामान्यांसाठी ही पूजा या ठिकाणी रेकॉर्ड करतो आहे, जेणेकरून आपण आपल्या घरामध्ये तयारी करून गुरुजी नसताना सुद्धा ही गणेशाची प्राणप्रतिष्ठा करू शकतो। सगळ्यात सुरुवातीला या पूजेच्या तयारीसाठी म्हणून या गणेश स्थापनेसाठी आपल्याला हळद, कुंकू, अबीर, गुलाल, शेंदूर, अष्टगंध, अक्षता अशी ताटामध्ये तयारी करायची आहे। हळद कुंकू सगळं आपल्याला वाट्यांमध्ये काढून ठेवायचं आहे। आपण पाहतोय की जर तेलाचा दिवा असेल तर पूजा करणाऱ्याच्या उजव्या हाताला म्हणजे देवाच्या डाव्या हाताला, आणि जर तुपाचा दिवा असेल तर पूजा करणाऱ्याच्या डाव्या म्हणजे देवाच्या उजव्या हाताला स्थापित केलेला असेल। त्याचप्रमाणे गणपती पूजेसाठी आपल्याला आवश्यक असणारी फुलं, दुर्वा, तुळस, बेल, विड्याची पानं, पंचामृत, नैवेद्यासाठी पेढे, गुळ, खोबरं या सगळ्या गोष्टींची सामग्री आपल्याला तयारी म्हणून लागते। त्याचप्रमाणे पूजेसाठी तांब्या, ताम्हण, फळी, पंचपात्री हे या ठिकाणी आपण स्थापित केलेलं आहे। सुरुवातीला पूजा करत असताना आपल्या एक्स्ट्रीम राईट हँड म्हणजे उजव्या हाताला एक नारळ आणि पानाचा विडा आपण ठेवलेला आहे, जो पूजेच्या आरंभी आपल्याला आपल्या कुलदेवतेसाठी म्हणून ठेवायचा असतो। आपल्या कुलदेवतेचं नाव घेऊन त्या नारळ विड्यावर आपल्याला पाणी घालायचं असतं, हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या असतात। आणि त्यानंतर गणपतीच्या समोर आपण विडे, फळं असं मांडलेलं आहे। पूजांगभूत गणपती बाप्पाला जेव्हा जेव्हा तो उपचार आपल्याला द्यायचा असेल त्यावेळेला आपल्याला तो विडा किंवा ते फळ समोर असणं आवश्यक आहे। त्याप्रमाणे ही मांडणी केलेली आहे। अशी सगळी मांडणी झाल्याच्या नंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची असते। करायचं आहे 3 वेळा पाणी प्यायचं, चौथ्यांदा तुम्हाला दामनात सोडायचं। अशी कृती 2 वेळा करायची। श्री गणेशाय नमः, चम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः 3 वेळा पिऊन झालं की चौथ्यांदा हातावरनं दामनात सोडायचंय। गोविंदाय नमः, माधवाय नमः, सरळ हातावरनं पाणी सोडून द्या। गोविंदाय नमः। आता हा ओला हात तुमच्या डोळ्याला लावा, पुसून घ्या। विष्णवे त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नरसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्री कृष्ण परमात्मने नमः। यो देव सवितास्माकं धियो धर्मादिगोचरे प्रेरयेत् तस्य तद्वर्गस्तद्वरेण्यम् उपास्महे। सूर्याला एक नमस्कार करावा। सूर्याय नमः नमस्कारान् समर्पयामि। कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नमोक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो हृदये गोपालचूडामणी। आता ही पळी तुमच्या उजव्या हातात घ्यायची। तिथे उजव्या हाताला पहिला विडा आणि नारळ ठेवलाय, त्याच्यावर आपल्या कुलदेवतेचं स्मरण करून पाणी घालायचं। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका यजमानस्य कुलदेवतायै नमो नमः। या व्हिडिओवर फुल ठेवा। हे प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। नमस्करोमि। तुमच्या हातावरनं दामनात एक पळीभर पाणी सोडून द्यायचं। अनेन पुगी फलतांबूल नारिकेल फलप्रदानेन कुलदेवता स्मरणेन तत्तदेवता प्रियंताम। आता तुमच्यापेक्षा जे कोणी ज्येष्ठ आहेत त्या सगळ्यांचे आशीर्वाद तुम्ही घेऊन यायचे। सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या पूजेला सुरुवात करायची। प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। नमस्करोमि। अनेन पुगी फलतांबूल नारिकेल फलप्रदानेन कुलदेवता हातावरनं दामनात पाणी सोडून द्या। अक्षता तुमच्या हातामध्ये दिलेल्या आहेत, हात जोडायचे, सगळ्या देवांची प्रार्थना करायची। आपल्या घरामध्ये हा पार्थिव सिद्धिविनायक आहे। गणेश उत्सवाच्या निमित्त ही मूर्ती आपण आणलेली आहे आणि त्याच्या स्थापनेसाठी सगळ्या देवतांना आपल्याकडे आमंत्रण करायचं। मनातल्या मनात सगळ्या देवांची प्रार्थना करायची। वरदमूर्ती श्रीमन महागणाधिपतये नमः, सद्गुरुभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, माता पितृभ्यो नमः, कालकामपुरुषाभ्यो नमः, आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः। प्रारंभकाले निर्विघ्नमस्तु शुभं शुभनमस्तु सुमुखश्च एकदन्तश्च कपिकपिचकर्णकाहलमुदर्श विक्रमविघ्नाशोगणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रोगजाननः द्वादशैतानि नामानि अपडेशयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे च विघ्नस्य
सुमयायते शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति येषां मङ्गलं येषां सर्वमङ्गलाय नमः हरि तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं तदेव देव लक्ष्मीपते जयनुसरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां प्रजा येषां इन्द्रियवर्षां बुद्धिस्तु जनार्दनः विनायकं गुरुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वती प्रणम्यादु सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितोऽये सुरसुरैः सर्वविघ्नानां तस्मै गणाधिपतये नमः सर्वेश्वरं भगारेश्वरे त्रिभुवनेश्वरा देवाधीश तुलसीदेव ब्रह्मचार्यार्दनः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणोदिति परादे विष्णुपदे श्री श्वेतवाराकल्पे वैवस्वतमनन्तरे कलियुगे कलियुगचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्यदेशे गोदावर्याः दक्षिणतरे शालिवांसके चान्द्रमानेन क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यादिवासराः वासरस्तु मंदवासरे चित्रादिवस नक्षत्रे ब्रह्मा योगे विष्टिकरणे तुला स्थिते वर्तमाने चंद्रे सिंह स्थिते श्री सूर्ये वृषभे देवगुरु शेषे शुक्रे शुभताय राशि स्थानानि स्थितेषु सत्सु शुभ नाम योगे शुभ करणे एवं गुण विशेषण विशिष्टाया पुण्यतिथौ माझ्या पाठीमागे मी सांगतो ते सगळं म्हणायचं मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल 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 प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम आपल्या गोत्राचा उच्चार करायचा म्हणायचं काश्यप गोत्रे उत्पन्नः तुमचं पहिलं नाव म्हणायचं रोहन नामः यजमानो अहम अस्माकं सर्वेषां सकल कुटुंबानां सह परिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि अर्थंच मनैच्छित सकल शुभ मनोरथ सिद्ध्यर्थम भाद्रपद मासे पार्थिव सिद्धिविनायक महागणपति प्रीत्यर्थे प्राण प्रतिष्ठा पूर्वक ध्यान आवाहनादि षोडश उपचारैः पूजनम अहम करिष्ये या अक्षता इथे सोडून द्या तदंगतवेद निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती स्मरणपूर्वक शरीर शुद्ध्यर्थम न्यास कलश दीप घंटिका पूजनादि सकलं कर्म करिष्ये हात जोडून गणपतीचं स्मरण करायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा वृद्धी बुद्धी शक्ती सहित महागणपतये नमः निर्विघ्नं कुरु असा हृदयस्थानी हात लावायचा गंगणपतये नमः हृदयाय नमः असा वरती हात लावायचा गंगणपतये नमः शिरसे नमः शेंडीच्या ठिकाणी गंगणपतये नमः शिखाय नमः गंगणपतये नमः कवचाय नमः असे हात करायचे गंगणपतये नमः आणि असे कवचाय नमः गंगणपतये नमः नेत्रत्रयाय नमः गंगणपतये नमः नेत्रत्रयाय नमः गंगणपतये नमः अस्त्राय नमः इति दिग्बंधः सुबहात ठेवायचा गंगे यमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु अस्मिन् कलशे गंगादि सर्वनदीभ्यो नमः आवाहयामि तीर्थराजाय नमः समस्त सकल उपचारार्थे गंधाक्षतं पुष्पं तुलसीपत्रं समर्पयामि नमस्कार करायचा नमस्करोमि घंटीचं स्मरण करायचं नमस्कार करायचा आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसानां पूर्वे घंटारवतत्र देवतावान लक्षणं या ठिकाणी घंटीचं स्मरणपूर्वक आपण नमस्कार केलाय पूजा करत असताना आपल्या देवाऱ्यातली घंटी जर असेल तर ती घंटी या ठिकाणी ठेवून घंटीला फूल व्हायचं आहे घंटास्थाने गरुडाय नमः गंधपुष्पं समर्पयामि नमस्करोमि शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते कर्मसाक्षी दीपनाथाय नमः हरिद्राकुंकुमयुक्त पुष्पं समर्पयामि हे तुमच्या उजव्या हातात घ्यायचं या कलशात बुडवायचं अपवित्र इथे आणलेलं पूजा साहित्य स्वतःच्या अंगावर पाणी शिंपडून घ्या अपवित्र पवित्र वा सर्वावस्थान नदविवा यस्मरे पुंडरीकाक्षं सवायाभ्यंतर शुचिः कलशोदकेन पूजा द्रव्याणि संप्रोक्ष्य आत्मानं च प्रोक्षयेत
आता ही जी दुर्वा आहे ही दुर्वा तुपामध्ये बुडवायची आहे आणि तुपात बुडवून आधी गणपतीच्या उजव्या आणि मग डाव्या डोळ्यांना स्पर्श करायचा आहे। आज्यं तेजसमुत्तिष्ठम् आज्यं पापहरं सुदम् आज्यं सुराणमहरम् आज्यं देवा प्रतिष्ठिताः इति मंत्रेण देवस्य आज्येन नेत्रमिलनं कृत्वा हातावरून ताम्हाणात पाणी सोडून द्यायचं। गर्भाधानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थं 15 प्रणवावृत्तीं करिष्ये। आता आपला डावा हात आपल्या हृदयस्थानी ठेवा आणि आपला उजवा हात देवाच्या हृदयस्थानी ठेवायचा आणि आपल्या मनामध्ये 15 वेळा ओम असा जप करायचा। गर्भाधानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थं 15 प्रणवावृत्तीं करिष्ये। परा प्राणशक्त्यै नमो नमः। समस्त सकलोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि। हे फूल गणपतीच्या चरणाशी इथे वाहून द्यायचं। परा प्राणशक्त्यै नमः गंधाक्षत पुष्पं समर्पयामि। हातावरून 2 वेळा ताम्हाणात पाणी सोडायचं। परा प्राणशक्त्यै नमः धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि। इथे हा पेढा ठेवलेला आहे याच्यावरती पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचा। हातावर घेऊन पाणी फिरवावं। नैवेद्यार्थे कर्मखाद्य नैवेद्यं निवेदयामि सत्यन्वर्तेन प्रसिद्धामि। प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः। ताम्हाणात 4 वेळा पाणी सोडून द्या। उत्तराभूषणं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं आचमनीयं समर्पयामि। करोद्वर्तनार्थे हे फूल वहा पुन्हा इथे। चंदनम समर्पयामि। या विड्यावर या फळावर पाणी वाहावं। मुखवासार्थे पुगी फल तांबूळिनी मुखवासार्थे पुगी फल तांबूल सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि। फलार्थे आसादित फलं समर्पयामि। प्रार्थना पूर्वक नमस्कारां समर्पयामि। हात जोडून नमस्कार करायचा। नमस्कुरुमि। तुमच्या हातावरून ताम्हाणात 1 पळीभर पाणी सोडून द्यायचं। कृतेन पूजनेन परा प्राणशक्ती प्रियता। आता या पूजेच्या ठिकाणी गणपतीला डोळ्यांना तूप लावून आपण त्या मूर्तीचे डोळे उघडलेले आहेत आणि त्यानंतर त्या प्राणशक्तीची इथे पूजा केलेली आहे। म्हणून प्राणशक्तीला दिलेला हा जो विडा पेढा फळ जे आहे ते आपण वापरायचं नाहीये। ठीक आहे। आता इथून पुढे आपल्या पूजेला आपण सुरुवात करतोय। एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं श्री सिद्धिविनायक महागणपतिं ध्यायामि। ध्याये ध्यानार्थे अक्षतान् समर्पयामि। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। श्री सिद्धिविनायक महागणपतिं आवाहयामि। आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः। आसनस्थाने अक्षतान् समर्पयामि। आता या दुर्वा उजव्या हातात दुर्वा तुमच्या उजव्या हातात दिलेल्या आहेत। पहिल्यांदा पाण्यात बुडवायचं पाणी शिंपडायचं। वाद्यं ग्रहण देवेश सर्वक्षेम समर्थो भक्त्या समर्पितं देव लोकनाथ नमोस्तुते। दुसऱ्यांदा पळीत पाणी घ्यायचं। गंध अक्षता असं ते पाण्यात ठेवायचं आणि हे पाणी शिंपडायचं। नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार मार्गेण प्रतिगृह्यता कर्पूरवासितं सोऽयं वन्दाकिन्यासमरदम् आचम्यतां जगन्नाथं कृष्णधर्मदा जले स्नापयामि सदा भक्तप्रीतो सुरेश्वर। श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः। वाद्यं अर्घ्यं आचमनीयं स्नानं स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि। हातावर एकदा पाणी सोडून द्यायचं। स्नानकाले पंचामृतैः स्नपयुष्ये। आता ही दुर्वा आपल्या हातात घेऊन या दुर्वेने यातलं पंचामृत जे आहे एकदा पंचामृत त्यानंतर इकडचं 2 वेळा पाणी असं गणपतीच्या पायाशी शिंपडायचं। कामधेनु समुद्भूतं देवर्षि पितृभ्यं पयोददामि देवेश स्नानार्थं प्रयोदाम सिद्धिविनायक महागणपतिं पयस्नानं समर्पयामि। पयस्नानान्ते शुद्धोदक स्नानं शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि। चंद्रमंडलाकाशं सर्वदेववृन्दति स्नानार्थं प्रयच्छामि ग्रहणं परमेश्वर। श्री सिद्धिविनायक महागणपतिं दधि स्नानं समर्पयामि। दधि स्नानान्ते शुद्धोदक स्नानं शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि। आज्यं सुराणमहरम् आज्यविद्यं प्रतिष्ठितम् आज्यं परमं पवित्रं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्। श्री सिद्धिविनायक महागणपतिं घृतस्नानं समर्पयामि। घृतस्नानान्ते शुद्धोदक स्नानं शुद्धोदक स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि। सर्वौषधि समर्पन्नं पीयूष सदृशं मधु स्नानार्थं ते प्रयच्छामि ग्रहणं परमेश्वर। श्री सिद्धिविनायक महागणपतये नमो नमः। मधु स्नानं समर्पयामि। मधु स्नानान्ते शुद्धोदक स्नानं शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि। इक्षुदंड समद्भूतं दिव्यशर्कराय हरि स्नापयामि सदा भक्त्या प्रीतो भव सुरेश्वर। श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः। पंचामृत स्नानं शर्करा स्नानं समर्पयामि। शर्करा स्नानानंतर शुद्धोदक स्नानं शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि। आता पाण्यामध्ये गंध घ्यायचं।
गंध घेतल्याच्या नंतर हे गंधाचं पाणी देवाच्या पायावर शिंपडायचं. कर्पूरेला समायुक्तम सुगंधी द्रव्ययुक्तम गंधोदकम मया दत्तम स्नानार्थम प्रतिगृह्यताम श्री सिद्धिविनायक महागणपते नमः. गंधोदक स्नानं समर्पयामि. त्यानंतर पुन्हा चांगलं पाणी घ्यायचं. गंधोदक स्नानानंतर चांगलं पाणी शिंपडायचं. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्धोदकांते आचमनीयम समर्पयामि. वळी इथे ठेवून द्यायची. हात जोडायचे, नमस्कार करायचा. श्री सिद्धिविनायक महागणपते नमो नमः. पूर्व पूजा परिपूर्णार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. श्री सिद्धिविनायक महागणपते नमः. या दुर्वा व्हायच्या. दूर्वांकुरान् समर्पयामि. श्री सिद्धिविनायक महागणपते नमः. तुमच्या हातावरून इथे 2 वेळा पाणी सोडून द्यायचं. धूपं समर्पयामि. श्री सिद्धिविनायक महागणपते नमः. दीपं समर्पयामि. या ठिकाणी छोटा एक चौकोनी मंडल करायचं पाण्याचं. श्री सिद्धिविनायक महागणपतये नमो नमः. नैवेद्यार्थे करा. श्री सिद्धिविनायक महागणपतये नमो नमः. नैवेद्यार्थे या पंचामृताच्या बाहेर पाणी फिरवून नैवेद्य दाखवा. पंचामृत शेष नैवेद्यम निवेदयामि अमृतात्मकं. ताम्हानात एकदा पाणी सोडा, पुन्हा पाणी फिरवा. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. ताम्हानात 4 वेळा पाणी सोडून त्या नैवेद्यामध्ये प्राशनार्थ ध्वनिं समर्पयामि. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. उत्तराभूषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. श्री सिद्धिविनायक महागणपते नमः. करोद्वर्धनार्थे चंदनं समर्पयामि. मुखवासार्थे या विड्यावर 2 फळांवर पाणी घालायचं. मुखवासार्थे पूगी फल तांबूल सुवर्ण पुष्पार्थे दक्षिणान् समर्पयामि. फलार्थे आसादित फलं समर्पयामि. कृतपूजा सांगता सिद्ध्यर्थम. हात जोडायचे. प्रदक्षिणा नमस्कार भावे नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. हातावरून ताम्हानात 1 पळीभर पाणी सोडून द्यायचं. कृतेन पूजनेन पूर्वाराधनेन सिद्धिविनायक महागणपती प्रियदान. आता इथे वाहिलेली फुलं दुर्वा सगळं काढून घ्या. त्याचा वास घ्या आणि समोरच्या ताम्हानात सोडून द्या. उत्तरे निर्माल्यम विसृज्य अभिषेकं कुर्यात. आता अभिषेक करत असताना या तांब्यातलं पाणी देवाच्या पायावर असं किंचित किंचित आपल्याला शिंपडायचं आहे. भद्रं कर्णे विष्णुयामध्ये वा भद्रं पश्यमाक्षभिरद्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुभां स्वस्तिनोभिर्विषयमध्ये वैतयदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्ददातु. सहना भवतु सहना भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. वृतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानवशिष्यम् अवपश्चादव पुरस्तादव उत्तरादव दक्षिणादव ऊर्ध्वादव धरादव सर्वतो मां पाहि पाहि समन्ताद. वाङ्मय सुचिन्मय आनन्दमय ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. तं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तु जायते. सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयि रमेष्यति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्यति. त्वं भूमिरापो नलो नीलोरवः. त्वं चतुर्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः. त्वं योगिनोधायति नित्यं. त्वं ब्रह्मा. त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मपूर्वसुरं गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन्दुरसितं तारेण रुद्धमेतत्तमनुस्वरूपं गकार पूर्वरूपमकार मध्यमरूपमनुस्वार शान्तिरूपमिन्द्ररुद्ररूपं नादसन्धानं संहिता सन्धि सयुषा गणेश विद्या गणकरुषे निश्चित गायत्री अन्ता गणपतिर्देवता ओम गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुरस्तं पाशमङ्कुशारणं प्रत्यवर्तमस्ते विभ्राणं मूषकध्वजं रक्तल्लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासदं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कर्णमच्युतमाविर्भूतं चेष्टादप्रकृते पुरुषात्परम् एवं ध्यायति सहयोगी योगिनां वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः. प्रमदपतये नमस्ते स्तुलम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. भद्रं कर्णे विष्णुयामध्ये वा भद्रं पश्यमाक्षभिरद्राः स्थिरैरङ्गैः नोभिर्विषयमध्ये वैतयदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा स्वस्ति न बृहस्पतिर्ददातु. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांतिः. या ठिकाणी अभिषेक पूर्ण झाल्याच्या नंतर त्या दुर्वा खाली सोडून द्या. गणपतीच्या मूर्तीला जिथे पाणी हे झालेलं आहे थोडंसं पाणी पुसून घ्यायचं. या अक्षता घ्यायच्या देवाला व्हायच्या. प्रतिष्ठा सर्व देवानां मैत्र
मंत्रावरण देवता प्रतिष्ठाते करुम्यत्र मंडले देवतेसह श्री सिद्धिविनायक महागणपतये नमो नमः। सुप्रतिष्ठितम् अस्तु। पळीमध्ये पाणी घेऊ। या वेळेला या ठिकाणी आपल्याला अत्तर लावायचं आहे देवाला। इथे देवाला अत्तर लावायचं आहे। तैले लक्ष्मी जल गंगा युक्त तिष्ठताय प्रभो तन मांगलिक स्नानम जलतेले समर्पये श्री सिद्धिविनायकाय नमः। मांगलिक स्नानम समर्पयामि। हातावर एकदा पाणी सोडून द्यायचं। मांगलिक स्नान करून शुद्धोदक स्नानम आचमनीयं समर्पयामि। नमस्करोमि। पुन्हा एकदा अक्षत लावायच्या। प्रतिष्ठा सर्व देवानां मैत्रावरण देवता प्रतिष्ठान्ते करोमि यत्र मंडले देवतेसह श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः। सुप्रतिष्ठितम् अस्तु। जानव देवाला घालताना आपल्या उजव्या बाजूला म्हणजे देवाच्या डाव्या खांद्यावर आपल्याला ते रेस्ट करायचं आहे आणि देवाच्या उजव्या हातामध्ये ते आपल्याला सोडून द्यायचं। नमः पादौ पूजयामि। विघ्नराजाय नमः। देवाच्या गुडघ्यांवर अक्षता व्हायच्या। जानुनी पूजयामि। त्यानंतर आखुवाहनाय नमः। उरु म्हणजे मांड्यांवर व्हायच्या। उरु पूजयामि। त्यानंतर कमरेवर व्हायच्या। हेरंबाय नमः। कटिं पूजयामि। त्यानंतर देवाच्या पोटावर अक्षता व्हायच्या। लंबोदराय नमः। उदरं पूजयामि। त्यानंतर गौरी सुताय नमः। छातीवर व्हायच्या। गौरी सुताय नमः। स्तनौ पूजयामि। गणनायकाय नमः। देवाच्या हृदयस्थानी अक्षता व्हायच्या। हृदयं पूजयामि। स्थूलकर्णाय नमः। कंठाच्या ठिकाणी अक्षता व्हायच्या। कंठं पूजयामि। स्कंदाग्रजाय नमः। देवाच्या खांद्यावर अक्षता व्हायच्या। स्कंदौ पूजयामि। पाशहस्ताय नमः। देवाच्या हातांवर अक्षता व्हायच्या। हस्तौ पूजयामि। गजवक्त्राय नमः। देवाच्या सोंडेवर अक्षता व्हायच्या। वक्त्रं पूजयामि। विघ्नहर्त्रे नमः। देवाच्या कपाळावर अक्षता व्हायच्या। ललाटं पूजयामि। सर्वेश्वराय नमः। देवाच्या डोक्यावर अक्षता व्हायच्या। शिरः पूजयामि। आणि आता या उजव्या पायापासून सुरुवात करून सगळ्या अंगावर वाहत डाव्या पायापर्यंत अक्षता व्हायच्या। गजाननाय नमः। सर्वांगं पूजयामि। याशी अंगपूजा आपली झाल्याच्या नंतर आपली अंगपूजा झाली देवाची की त्यानंतर देवाला तुम्ही आणलेला जो हार, दुर्वांची कंठी वगैरे जर असेल तर ती तुम्हाला देवाला व्यवस्थित गळ्यात व्हायची आहे। यानंतर जर आपल्याला या गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध प्रकारची पत्री बाजारात मिळत असते, ही पत्री जर तुम्हाला उपलब्ध झाली तर ती पत्री एक एक नाव घेऊन व्हायची असते। ती जर उपलब्ध झालेली नसेल तर जी पत्री तुमच्याकडे उपलब्ध आहे ती तुम्ही देवाला वाहू शकता। एकत्र वाहिलेली सुद्धा चालेल किंवा नाव घेऊन वाहिलेली सुद्धा चालेल। या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणपतीला आपल्याला जी उपलब्ध झालेली आहे ती पत्री आपण तिथे व्हायची आहे। गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणपती बाप्पाला आजच्या दिवशी केवळ तुळशी वाहिलेली चालते, म्हणून आज आपण गणपतीला तुळस सुद्धा वाहणार आहोत। गणपतीला नमस्कार करा। आपण गणपतीला पत्री पूजा करणार आहोत। सुमुखाय नमः। मालती पत्रम कुठलंही घेऊन वाहा। मालती पत्रम समर्पयामि। गणाधिपाय नमः। भृंगराजपत्रं समर्पयामि। उमापुत्राय नमः। बिल्वपत्रं समर्पयामि। गजाननाय नमः। दुर्वा व्हायची। श्वेत दुर्वापत्रं समर्पयामि। लंबोदराय नमः। बदरीपत्रं समर्पयामि। हरसुनवे नमः। दत्तूरपत्रं समर्पयामि। आता गणपतीला तुळस व्हायची। गजकर्णाय नमः। तुलसीपत्रं समर्पयामि। वक्रतुंडाय नमः। शमीपत्रं समर्पयामि। गुहाग्रजाय नमः। अपामार्गपत्रं समर्पयामि। एकदंताय नमः। बृहतीपत्रं समर्पयामि। आता विड्याचं पण वाहिलेलं पण चालेल। विकटाय नमः। करवीरपत्रं समर्पयामि। कपिलाय नमः। अर्कपत्रं समर्पयामि। गजदंताय नमः। अर्जुनपत्रं समर्पयामि। विघ्नराजाय नमः। विष्णुक्रांतपत्रं समर्पयामि। बटवे नमः। दाडिमीपत्रं समर्पयामि। सुराग्रजाय नमः। देवदारुपत्रं समर्पयामि।
भालचंद्राय नमः मरुपत्रं समर्पयामि हेरंबाय नमः अश्वत्थपत्रं समर्पयामि चतुर्भुजाय नमः जातिपत्रं समर्पयामि विनायकाय नमः केतकीपत्रं समर्पयामि सर्वेश्वराय नमः अगस्तीपत्रं समर्पयामि। आता एक लाल फूल देवाला वाहा माल्यादिने सुगंधिने मालब्धादिने ब्रह्मायंताने पूजार्थम पुष्पाणे प्रतिगृह्यताम। गणपती ओळून दाखवायचे वनस्पती रसोद्भूतो गंधाढ्यगंधोत्तम आग्रेह्य सर्वदेवानां धूपोयं प्रतिगृह्यताम। हा तसा मोठा सर्कल करायचा धूपोयं प्रतिगृह्यताम। तिकडे उदबत्ती लावून ठेवायची साज्यंचवर्ति संयुक्तम वह्नेनायुधं मया दीपं ग्रहण देवेश त्रैलोक्यं तिमिरापः भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहिमान्यघोरात् दीपोयं प्रतिगृह्यताम्। श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः। दीपं दर्शयामि। हा तुपाचा दिवा इथे देवाला आपण दाखवून झाल्याच्या नंतर आणलेलं देवासाठी नैवेद्यासाठी म्हणून जे काय असेल ते आपण देवाला नैवेद्यासाठी ठेवायचं। इथे एक चौकोनी मंडल तयार करा, छोटा करा वा। इथे दुसरा करा, पहिल्या चौकोनामध्ये गुळ खोबरं ठेवा। नैवेद्य गृहदान देवा भक्तिमेय ह्या चलान पुरु इप्सित याच्यावर एक एक तुळशीचं पान किंवा एक एक दुर्वा ठेवा। आता हातावर पाणी घ्यायचं। या पदार्थांचं भक्तिमेय ह्या जलांगुरु इप्सितम मे वरंदे हे परत्रंच परांगतिम शर्करा खंड खाद्यानि दधी क्षीर घृतानि च आहारं भक्ष भोज्यं च नैवेद्य प्रतिवेदाम। एकदा मध्ये पाणी सोडायचं, पुन्हा पाणी फिरवायचं। प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः। नैवेद्यांतर नैवेद्यमध्ये प्राशनार्थे पाणी समर्पयामि। प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमो नमः। पूषणं समर्पयामि हस्त प्रक्षालनं समर्पयामि मुख प्रक्षालनं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि। एक फूल घ्यायचं, गंधात बुडवून देवाला व्हायचं। करोद्वर्तनार्थे सपुष्प चंदनम इथे ठेवून द्या। सपुष्प चंदनम समर्पयामि। या विड्यावर पाणी घाला। मुखवासार्थे पळीनी घालायचं। मुखवासार्थे पुगी फल तांबूल सुवर्ण पुष्प दक्षिणा। त्या बाजूला असलेला दुसरा नारळ केळी याच्यावर पाणी घालायचं खालच्या बाजूला। मुखवासार्थे पुगी फल तांबूलं समर्पयामि सुवर्ण पुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि फलार्थे आसादित फलं समर्पयामि। पूगीफलं महदिव्यं नागवल्लधरितं कर्पूरेण समयुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यताम्। हिरण्यगर्भगर्भसं हेमबीजविभावसोः अनंत पुण्यफलितमदातः शान्तिं प्रयच्छ मे। फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचर तस्मात् फलप्रदानेन सफलाय मनोरथः। श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः। मुखवासार्थे पूगीफल ताम्बूल सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां फलार्थे आसादित फलं समर्पयामि। आता गणपतीला आपल्याला दुर्वांनी पूजा करायची। 21 नावं आहेत। गणपतीला एक एक दुर्वा व्हायची। गणाधिपाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। उमापुत्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। अघनाशाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। विनायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। ईशपुत्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। सिद्धिप्रदायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। एकदंताय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। इभवक्त्राय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। आखुवाहनाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। कुमारगुरवे नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। आता पुन्हा 4-5 दुर्वा एकत्र हातामध्ये घ्यायच्या। गणाधिपनमस्तेस्तु उमापुत्र गजानन एकदन्तैभवक्त्रेति तदा मूषकवाहन विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक कुमारगुरवे नित्यं पूजनेय प्रयत्नतः। श्री सिद्धिविनायकाय नमः दुर्वायुग्मं समर्पयामि। आता देवाला यानंतर कापूर ओवाळून दाखवायचं आहे। गणपतीला कापूर ओवाळून दाखवायचा। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहित नमामि। कर्पूर पूरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदक संस्थितेन प्रदीप्त भासा सहसंगतेन नीरांजनन्ते जगदीश
पूर्वे एक फूल घ्यायचं, त्या आरतीवर ओवाळायचं, देवाला व्हायचं. श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः. कर्पूरादित्य दीपं समर्पयामी, रक्षांधारयामी, पुष्पेण देवतावंदनम. स्वतःला आरती घ्या, हस्तेन आत्मवंदनम. आत्मवंदनम. आता दोन्ही हात ओले करून घ्या. जलेन शीतलीकरणम, हात पुसून घ्यायचे. आता गणपती बाप्पासाठी स्वतःभोवती गोल फिरून हात जोडून 3 प्रदक्षिणा करायच्या आहेत. सावकाश करा. यानी कानी च पापानी जन्मांतर कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे. 3 प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर डोकं टेकून एक नमस्कार देवाला करायचा आहे. डोकं टेकून किंवा साष्टांग नमस्कार आपल्याला गणपतीला करायचा आहे. नमस्कार करावा. नमस्सर्व हितार्थाय जगदाधार हेतवे साष्टांग वय प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृता श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः. साष्टांग नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. हातामध्ये फूल घ्यायचं, गणपतीची प्रार्थना करायची. या गणपती भाद्रपद महिन्यातल्या गणेशोत्सवानिमित्त देवा, आमच्या घरामध्ये प्राणप्रतिष्ठा मंत्रांनी तुमचं पूजन केलेलं आहे. पूजा अनुभूत काही कमी राहिलेला असेल आम्हाला क्षमा करा. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या. आवाहनम न जानामि तवार्चनम पूजांचे विनामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तस्मै. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव जागतां सुगतं पत्ति पुण्याच तपदर्शनात्. रूपं देहि जयते यशोदे तुषुजे पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे. यस्य स्मृत्या च नामं पूजा क्रियते संपूर्णता याति सत्यो वन्दे तमज्जुदम्. अज्ञानात् विस्मृतेर्भ्रान्त्या यन्यूनमधिकं कृतं तत्सर्वं क्षम्यतां देव. प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर. श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः. चरणकमले मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. नमस्करोमि. तामनात एक वेळेवर पाणी सोडून द्यायचं. अनेन देशकालादे अनुसारतः कृत ध्यानावाहन आदि षोडशोपचारे पूजन प्राणप्रतिष्ठा मंत्र पूजनेन तेन श्री सिद्धिविनायक महागणपती प्रियताम. तत्सद्गजाननार्पणमस्तु. आता या कलशाला दोन्ही हात लावायचे. कलशस्य मुखे विष्णू कंठ समाशदा मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मात्रगणसदाः. कुक्षौ सागरा सर्वे सप्तद्वीपा सुंदरा. ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदकर्मणः. अंगशयता सर्वे कलशुन्त समाशदा. अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टी करितदा. गंगे जयमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. एक फूल घ्यायचं, गंध हळद कुंकू अक्षता पुरवून इथे व्हायचं. अस्याम वरुणाय नमो नमः. समस्त सकलोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. नमस्करोमि. तिथिर विष्णु सदावरो नक्षत्र विष्णु रेवच योगश्चकरणं सर्व विष्णु जगद. अद्य पूर्वचारित वर्तमान एवं गुण विषयण विशिष्टायां पुण्यतिथौ मम म्हणायचं. आत्मना श्रुती स्मृती पूर्णांत फलम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम श्री सिद्धिविनायक प्रीत्यर्थे दशमोदकात्मक. तिकडे पाणी सोडून द्यायचं. वायन प्रदानं करिष्ये. या मोदकांचा पण एकदा नैवेद्य दाखवायचा गणपती बाप्पाला. श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः. नैवेद्यार्थे हातावर घेऊन नैवेद्यार्थे अमृतात्मकं प्राणाय नमः. अपानाय तिकडे एकदा पाणी सोडा. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमामि. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. तिथे 4 वेळा पाणी सोडा. उत्तराभूषणं समर्पयामि. हस्त प्रक्षालनं समर्पयामि. मुख प्रक्षालनं समर्पयामि. एक फूल घ्यायचं, गंधात बुडवून देवाला व्हायचं. करोद्वर्धनार्थे चंदनं समर्पयामि. हात जोडायचे, देवाला नमस्कार करायचा. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. कामनात एकदा पाणी सोडून द्यायचं. अनेन मोदकात्मक वायन प्रदानेन सिद्धिविनायक महागणपती प्रीयताम्. ठीक आहे. या ठिकाणी गणपतीची प्राणप्रतिष्ठा मंत्रांनी जी पूजा आपल्याला करायची असते ती इथे पूर्ण झालेली आहे. 3 वेळा पाणी प्यायचं आणि 4थ्यांदा आपल्याला तामनात सोडायचं आहे. कर्मांते द्विराचामेत. केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. 3 वेळा पिऊन झालं की सरळ हातावरून समोरच्या तामनात सोडा. गोविंदाय नमः. पुन्हा 3 वेळा प्यायचं.
केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः. विष्णु कर्म परिपूर्णतास्तु, तथास्तु म्हणा.